मी नागरिकांना विनंती करतो की आज दुपारनंतर खूप मोठ्या प्रमाणात वारे असणार आहेत। त्यामुळे झाडांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, टीन वगैरे जिथे लागले असतात तिथे परिणाम होऊ शकतो। या दृष्टीनं लोकांनी सजग राहण्याची आवश्यकता आहे। 2 दिवस झाले ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटतंय की इथे काही दुर्घटना होऊ शकते तिथले लोक बाहेर काढलेले आहेत, त्यांना काही वेगवेगळ्या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे। पण लोकांनी ही सावधानता ठेवावी, शक्यतोवर सगळा प्रवास टाळावा। कोणीही आता या परिस्थितीमध्ये अत्यावश्यक असल्याशिवाय प्रवास करू नये। आणि विशेषतः युवांना माझी विनंती आहे की आजचे वारे आणि एकूण पावसाची परिस्थिती बघता टुरिझम म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो की लोकांना युवांना आवडतं पावसात जाणं, धबधब्यांवर जाणं, तर आज ते टाळावं अशा प्रकारची मी सर्वांना नागरिकांना विनंती करतो। आणि पूर्ण प्रशासन अलर्ट मोडवर आहे। 12 वाजता पुन्हा आम्ही जे आपलं राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहे त्या ठिकाणी एक पूर्ण महाराष्ट्रातला आढावा घेतो, सगळ्यांना अलर्ट मोडवर ठेवण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही करतो। आणि मी विश्वास देतो की यंत्रणा कुठेही कमी पडणार नाही। ज्या ठिकाणी कुठे कमतरता राहिली असेल तर ती दूर करण्याचं काम हे आपण राज्य शासनाच्या वतीनं निश्चितपणे करू।